कसा वाटला चित्रपट? खूपच छान. मी तर बघितलं आधी आणि मी खूप एक्सायटेड होते की आज सगळे बघणार आहे फिल्म आणि आय एम सो हॅपी रिॲक्शन्स बघून. सगळ्यांना तेवढाच आवडला जेवढा मला वाटला तेवढा आवडेल आणि मी खूप खुश आहे. आणि पप्पांनी आईनी खूप सुंदर काम केलं आहे आणि हा मेसेज इनडायरेक्टली मला पण पोचला आहे. तर आय थिंक इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज टू गो आउट टू द यूथ आउट देअर. कारण I think somewhere we don't realize this even when they voice it to us. And in the form of entertainment, that medium really helps us also realize, this can be done better, or this is what our parents want from us. You can खूप वेळा असतं, what do they want from us, yaar? So I think this is what they want, and now that I've been spending more time with them, I kind of learned that lesson, and I'm so glad that I did, and that also from them only. So I'm very glad. I think everyone should watch it. आणि बघायला पाहिजे की what exactly your parents need and want. It's very simple, very basic things, and it's so easy to give time. All they want is your time. So I think that, and yes, everyone please go watch it and give it lots of love. तुझं काम कसं वाटलं? खूपच छान, एवढं फुटलंय काम आपण बघतोय. कसं वाटलं? खूप बरं वाटलं. आय थिंक I've always told Papa that there's so much to learn from him as an actor. And just to watch this has been a workshop. त्यांना मी आता जाऊन ग्रिल करणार आहे क्वेश्चन्सनी, हे कसं केलं. सो आय थिंक इट्स सच अ ग्रेट लर्निंग एक्सपिरियन्स ॲज अ बडिंग ॲक्टर त्यांना बघायला. आणि आय थिंक सुंदर, खूप छान काम केलं आहे. कोणती मुवमेंट किंवा कोणता सीन सईला खूप आवडला पप्पाला? एक मोनोलॉग आहे फिल्ममध्ये. मी जास्त काही बोलणार नाही त्याच्याबद्दल, पण एक मोनोलॉग आहे जो खूप सुंदर होता. अँड आय थिंक ज्यांनी ते छोट्या छोट्या जागा काढल्या आहेत त्यांनी ते खूप छान काढल्या आहेत. आणि आय विश दॅट सम डे आय गेट टू डू इवन 10% ऑफ वॉट इज डन इन दिस फिल्म. एक लर्निंग जे आज पिक्चर बघितलं की आधी तू पाहिलायस ते लर्निंग तू स्वतःकडे ठेवणार आहेस. जुनं फर्निचरमध्ये ते कोण? आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट इज टू स्पेंड टाईम विथ माय पेरेंट्स. कारण आता काम चालू आहे आणि हे चालू आहे. समटाईम्स आय जस्ट काइंड ऑफ यू फॉरगेट की आईला फोन करून सांगूया की पोचलो आहे, जेवलो आहे, काय करतायत ते विचारूया. आय थिंक दॅट मोर कॉन्शियसली ते एक एफर्ट सुरू झालं आहे आणि आय एम व्हेरी ग्लॅड की ते सुरू झालं आहे. कारण हे काइंड ऑफ कळल्याशिवाय मला हे केलं नसतं मी. अँड आय थिंक आय एम व्हेरी ग्लॅड की मी पिक्चर बघितला आणि आता आय एम ट्राईंग टू बेटर दॅट. गौरी कसा वाटला? वर्ड्सच नाही आहेत माझ्याकडे, मला कंट्रोल नाही होते. पण मी आता आधी बाबांशी बोल. नाही मी ह्या मूवीचं मी काहीच पाहिलं नव्हतं कारण मला प्रीमियरला पाहायचा होता. ट्रेलर पाहिला तेव्हाच मला माहिती होतं की मी खूप रडणार आहे. सरांचं काम कसं वाटलं? ते म्हणूनच तर मी रडते. त्यांच्यामुळेच खूप रडवलं पप्पांनी आज. पण कमाल मूवी वाटतोय आणि प्रत्येक मुलांनी जाऊन हा मूवी बघायला पाहिजे. एखादी मुवमेंट असतं ना पिक्चरमध्ये ज्यामुळे गौरी तुझ्यासाठी ती मुवमेंट सगळ्याच होत्या. मी अशी मोमेंट शोधली नाही कोणती. मी पिक्चरच बघत होते. मी सगळं ते आय वॉज गोईंग विथ द फ्लो. पण माझ्या मम्मी पप्पांची पण आठवण आली मला. सो वन लर्निंग टेकिंग होम आज ते नो कंट्रोल नाही होत आहे. काय लर्निंग घेऊन जाते? काय मी जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांनी एक लाईन बोलली आहे ना की रिअल लाईफमध्ये आई पप्पांना फॉलो करा इन्स्टावर करण्यापेक्षा. तेच सगळ्यांनी केलं पाहिजे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. तुझा चेहरा सगळे थँक्यू.